लोकांच्या तक्रारी येऊ नयेत असं काम करा. नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना जयंत पाटलांचा सल्ला. सांगली जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी विकास पवार गटाच्या नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा आज सांगलीत सत्कार पार पडला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार पार पडला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हा परिषदेतील गटनेत्याची निवड देखील करण्यात आली. तासगाव तालुक्यातल्या सावळज जिल्हा परिषद गटातील सदस्य प्रवीण धेंडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना तक्रारी येईल असं काम करू नका. जनतेने तुमचं उदो उदो करावं असं वागा. लोकांच्या सेवेसाठी आपण आहोत. आपली शक्ती लोकांच्यासाठी वापरली पाहिजे. स्वतःसाठी वापरली तर सत्ता परत येत नाही असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी यावेळेस दिला आहे. आणि म्हणून मुद्दामून आम्ही सगळ्यांनी बराच विचार करून ॲडव्होकेट विजय विश्वास धेंडे यांना गटनेता करावे अशी प्रस्तावित आम्ही सगळ्यांनी केले. सावळज जिल्हा परिषद गटातून ते निवडून आलेले आहेत आणि सगळ्यांची चांगली व्यवस्था आणि सगळ्यांचं मन एकत्रित करून जिल्हा परिषदेचं कामकाज उत्तम करण्यासाठी कुणी काय विषयावर बोलायचं, पार्टी मीटिंग घ्यायची, मीटिंगच्या आधी पार्टी मीटिंग घ्यायची, हे सगळे सोपस्कार मला खात्री आहे की ॲडव्होकेट विजय धेंडे हे प्रभावीपणाने करू शकतील आणि आपल्या सगळ्या 18 सदस्यांनी त्यांना योग्य असं सहकार्य द्यावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आम्ही किंवा रोहित दादा आम्ही एकदा निवडणूक झाली की परत त्या संस्थांमध्ये फारसा हस्तक्षेप करत नाही तक्रार येईपर्यंत. त्यामुळे तक्रार येणार नाही आणि तुमचा उदो जनतेने करावा असं काम सगळ्यांनी करून दाखवलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक चांगली टीम म्हणून काम केलं पाहिजे. तासगावातले वेगळे वागतायत, शिराळ्याचे वेगळे वागतायत, वाळव्याचे वेगळेच वागतायत असं न करता एका ताटात सगळ्यांनी जेवायची सवय लावून घेतली पाहिजे आणि आपण एकाच घरातले आहोत या ताकदीनं आपण जिल्हा परिषदेत लोकांची सेवा केली पाहिजे. सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी वापरली तर परत येते. सत्ता स्वतःसाठी वापरली तर ती परत येत नाही. हे कायम लक्षात ठेवा. सत्ता जनतेच्या सेवेसाठी वापरायला आपण आपला पूर्ण वेळ दिला पाहिजे. आपल्या राजकारणात बऱ्याच लोकांना असं वाटतं की फार पैसे असले की राजकारण सोपं होतं. फार वेळ असला तर राजकारण सोपं होतं. जेवढा वेळ तुम्ही द्याल, जेवढा वेळ तुम्ही खर्च कराल ती आपली खरी गुंतवणूक असते. अलीकडे पैशाला फार महत्व यायला लागले दुर्दैवाने. मागच्या 7-8 वर्षात एवढ्या करकरीत नोटा कुठून येतात आणि काय छापायचा कारखाना आहे का कुणाकडे काय कळायला मार्ग नाही. पण पैशाचं महत्व वाढायला लागले आणि 5 वर्ष कष्ट करणारे, सगळ्या सेवा देणारे हे बाजूला राहतात आणि अचानक तिथे येऊन पैसे खर्च केले की माणूस निवडून देण्याची स्वप्न बघायला लागल्या. हे समाजातलं एक वेगळं चित्र. हे देश सुधारतोय, आपण देशाला अधोगतीकडे नेतोय याचा विचार करण्यासारखा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.